हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का हॉटेलमधली दाल खिचडी इतकी मऊ चवदार असते. घरी बनवली की कधी खूप घट्ट होते, कधी खूप पातळ होते, तर कधी चवच येत नाही. आजची ही रेसिपी पाहिल्यानंतर तुमची ही तक्रार कायमची संपणार आहे. आज मी सांगणार आहे काही अशा छोट्या छोट्या टिप्स ज्यामुळे तुमची दाल खिचडी प्रत्येक वेळी अगदी परफेक्ट बनेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मनापासून स्वागत आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. या चॅनलवर आपण रोज सोप्या, झटपट आणि घरगुती रेसिपी पाहतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबला म्हणजे नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हालाच पाहायला मिळतील. चला तर वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी या बाउलमध्ये 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेली आहे. जर तुम्ही बासमती तांदूळ घेतला दाल खिचडी करताना तर टेस्ट खूप छान येते. आणि छोट्या वाटीने 2 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. हे सगळी डाळ आणि तांदूळ आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा. बासमती तांदूळ घेतल्यामुळे जशी हॉटेलमध्ये दाल खिचडी बनते ना, सेम तसाच टेक्स्चर येतो डाळ खिचडीला. म्हणून तुम्ही दाल खिचडी बनवताना आवर्जून बासमती तांदूळ यूज करा. आता मी हे डाळ तांदूळ धुवून घेतलेली आहे. याला मी 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवते. डाळ तांदूळ भिजवून ठेवले म्हणजे दाल खिचडी एकदम मऊ बनते, म्हणून डाळ तांदूळ तुम्ही भिजवून ठेवा. आता मी गॅस ऑन केलेली आहे आणि गॅसवरती एक आपल्याला कुकर ठेवायचा आहे. त्यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकते आहे आणि 1.5 चम्मच तूप टाकायचे आहे. आणि तेल आणि तूप छान गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत. तेल टाकल्यामुळे तूप करपत नाही म्हणून तेलही टाकायचे तुपासोबत. आणि जिरे छान तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि लसूण टाकायचे आहेत भरपूर असे कट करून. आणि हे छान लाल झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला कांदाही टाकायचा आहे आणि याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि मग यामध्ये 1 चम्मच आले लसूणची पेस्टही टाकायची आहे, तेही छान परतून घ्यायची आहे. आणि आता यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो टाकायचं आहे बारीक कट केलेला आणि तेही छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. या टोमॅटोवरती मी आता मीठ टाकते आणि परतून घेते म्हणजे टोमॅटो नरम होईल. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. इथे मी अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि 2 चम्मच लाल तिखट टाकते आणि 1 चम्मच धना पावडर टाकते आणि 1 चम्मच जिरा पावडर. आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. गरम मसालाही टाकायचा आहे यामध्ये 1 चम्मच आपल्या ठेवणीतला आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकते आणि मस्त याला परतून घ्यायचे. मसाला पाहू शकता किती मस्त चमचमीत दिसतोय. छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. आता आपण यामध्ये जे आपण डाळ तांदूळ भिजवत ठेवलं होतं त्यातले पाणी काढून हे डाळ तांदूळ यामध्ये टाकायचे या मसाल्यांमध्ये आणि सगळं छान व्यवस्थित असं परतून घ्यायचंय. आता यामध्ये मी पाणी टाकते. हे 1.5 वाटी झालं होतं मोठ्या वाटीने डाळ आणि तांदूळ, तर मी यामध्ये 3 ते 3.5 ग्लास पाणी टाकते. पाणी तुम्ही जास्त टाका म्हणजे दाल खिचडी एकदम मऊ पातळ होईल. जर पाणी कमी झालं ना तर मग खिचडी घट्टसर होते आणि मग त्यामध्ये आपल्याला नंतर गरम पाणी टाकावं लागतं. आता मी कुकरची झाकण लावते आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला कुकरचे 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. छान अशा 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. इथे मी 3 शिट्या करून घेतलेली आहे. मीडियम फ्लेमवरती करायच्या आहेत, मोठ्या फ्लेमवरती शिट्या नाही करायच्या आहेत. आता ना आपण दाल खिचडीवरती तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये मी तूप घेतेय 1 चम्मच भरून आणि मग यामध्ये ना आपण जिरे टाकूया अर्धा चम्मच तूप गरम झाल्याच्या नंतर. आणि मी इथे आलं लांब असं कट करून घेतलेली आहे, आलंही टाकायचं आहे आणि लसूण टाकायचे परत भरपूर सारे.
आणि 2 सुक्या लाल मिरच्याही टाकायच्या त्या फोडणीमध्ये. या तुपाची फोडणी तुम्ही खिचडीवरून टाकल्याच्या नंतर खिचडीला खूप अप्रतिम चव येते. आता गॅस बंद करायचे आपल्याला आणि हे तूप थोडंसं थंड झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमच लाल तिखट टाकायचे आणि हे सगळं छान मस्त व्यवस्थित मिक्स करायचे. तूप थंड झाल्याच्या नंतर यामध्ये लाल तिखट टाका. जर गरम असताना टाकलात तर मग ते करपेल. आता ना कुकर थंड झाल्याच्या नंतर मी याचं झाकण काढून घेते कुकरचं. हे पहा, एकदम पातळसर मऊ अशी आपली दाल खिचडी तयार आहे. दिसतीये ना सेम हॉटेलसारखीच परफेक्ट अशी सेम स्ट्रक्चर आलेला आहे. हे पहा, एकदम नरम चवदार पातळ अशी परफेक्ट अशी आपली दाल खिचडी तयार आहे. यावरती मी जी आपण तुपाची फोडणी बनवली होती ना, ती तुपाची फोडणी यावरती टाकायची आहे. जर तुमची दाल खिचडी घट्ट झाली असेल तर त्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आणि एक 5 मिनटं गॅसवरती त्याला शिजवून घ्यायचे. आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते. आणि यावरती परत आपल्याला जी आपण तुपाची फोडणी बनवून घेतली होती तीही यावरती टाकायची आहे. मैत्रिणींनो, आजची ही दाल खिचडी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही ही रेसिपी करून पाहिलीत तर तुमचा फोटो किंवा अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त दाल खिचडी, पापड, कांदा, भरपूर असं तूप, एकदम अप्रतिम अशी आपली भन्नाट चवीची दाल खिचडी तयार आहे. तुम्ही घरी नक्कीच बनवा. धन्यवाद.